जय जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तर ग्रहण काळामध्ये घरातील ह्या जागेवरती ठेवा ही वस्तू ज्याच्यामुळे आपली आणि आपल्या परिवाराची रक्षा होईल. तर मी जयश्री लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. तर जो होळीचा जो दिवस आहे 3 मार्च ह्या रोजी आपल्याला ग्रहण काळ आहे. खग्रास चंद्रग्रहण ह्यावेळी भारतामधून आहे. तर तंत्र मंत्र आणि अनेक बाधांतून आपल्याला जर मुक्ती मिळवायची असेल तर हा जो ग्रहण काळ चालू होईल किंवा आणि जेव्हा कधी हे ग्रहण काळ असतो, चंद्रग्रहण असेल किंवा सूर्यग्रहण असेल, तर त्यावेळी हा उपाय केल्यामुळे हा एकमात्र जो उपाय आहे तो वरदानच म्हणता येईल. आपण किचनमध्ये किंवा पैसे ठेवण्याच्या जागी, झोपण्याच्या ठिकाणी, तिजोरीमध्ये आणि महत्वाचे म्हणजे घराचे जे पार्ट्स आहेत, म्हणजे तुम्ही घराची पुढची बाजू झाली, घराचे अंगण झाले, घरचा मागचा भाग झाला, तर ह्या ठिकाणी तुम्ही ही वस्तू ठेवू शकता. आणि याच्यामुळे काय होणार आहे की आपल्या परिवाराचे रक्षण होणारे कोणत्याही तंत्र मंत्रापासून जे काही अनिष्ट जे ह्या काळामध्ये घडलं जातं त्याचा कोणताही परिणाम आपल्यावरती होणार नाही. आपल्याला त्याचे बेनिफिट मिळतील. तर अंगणामध्ये, छतावर, घरामागे, मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या वरती अशा महत्वाच्या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला जिथे वाटते की हे महत्वाचे ठिकाणी आहे, तर तेच आता तुम्हाला मी इथे सांगणार आहे. ठेवायची जागा असेल, तिजोरी असेल, आणि हे का आपण करणार आहोत त्याचं कारण सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण असो, तो जो सूतक काळ असतो त्या सूतक काळामध्ये ग्रहण सुरू झाल्यापासून ते ग्रहण संपेपर्यंत, त्या काळापासून ते संपेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे की गवत, जे गवत सुकलेलं जे गवत असतं त्याला कुश बोलतात. हे गवत किंवा दर्भ याचे छोटे छोटे तुकडे करा. जे आपण गाई गुरांना खायला घालतो त्याचे छोटे छोटे तुकडे करा. आणि जसे मिळत असतील तसे, जर अख्खे मिळत असतील तर तुम्ही पूर्णही तुकडा ठेवू शकता, पण जर तसा मिळत नसेल तर तुम्ही छोटे तुकडे करू शकता. आता हे बिछाण्यावरती ठेवायचं नाहीये. ग्रहणाची वेळ संपली की हे सर्व जे दर्भ आहे, म्हणजे जे ज्या ठिकाणी मी सांगितले त्या त्या ठिकाणी तुम्हाला ते ठेवायचे आहेत. अख्खे ठेवा किंवा कट करून ठेवा, पण बिछाण्यावरती ठेवायचं नाही, बिछाण्याच्या बाजूला ठेवू शकता. आणि ग्रहणाची वेळ संपली की हे सर्व जे गवत आहे, जे दर्भ आहे, ते सगळे गोळा करा आणि एक बांधून ते तुम्ही विसर्जित करू शकता. पवित्र ठिकाणी विसर्जित करू शकता, कारण त्याच्यामुळे काही म्हणजे पाणी हे होत नाही, प्रदूषित होत नाही. तर याचा सगळ्यात जो महत्वाचा लाभ आहे की असं आपण का करायचं, ह्या सगळ्यात महत्वाचा लाभ हा होणार आहे की ज्या ज्या स्थानांवरती तुम्ही हे ठेवले जाते त्या त्या ठिकाणी ग्रहणाचा जो दुष्प्रभाव आहे तो पडणार नाही आणि घरातील परिवाराला याचा सगळ्यात जास्त लाभ होईल. जर तुमचे काही कोणी शत्रू असेल किंवा काही तंत्र मंत्र काही होतात काही चुका आपल्याकडून, तर त्याचा काही परिणाम आपल्यावरती ह्या काळामध्ये, ग्रहण काळामध्ये होणार नाही. त्यामुळे तसेच ग्रहण काळातील अनिष्ट गोष्टींचा परिणाम सुद्धा तुमच्या कुटुंबावरती होणार नाही. तर आता हा प्रश्न येईल की काही ठिकाणी हे शहरासारख्या ठिकाणी दर्भ गवत म्हणजे मिळेलच असे नाही. ते मिळलं जाते ऍक्च्युली, म्हणजे समजा गाईचे गोशाला आहेत तिथे तुम्हाला हे गवत सहज मिळलं जाईल. पण तरी सुद्धा काहींना प्रश्न पडेल की जर नाहीच मिळालं आम्हाला तर काय. तर ग्रीन ग्रास आहे, म्हणजे जे हे मिळतं आपल्याला, दुर्वासारखा जो ग्रास आहे, गवतच आहे ते, हा, किंवा जव जव मिळतात तर जवचा वापर तुम्ही करू शकता. आणि हे ग्रासचा वापर करू शकता. जवचे तुम्ही 4-4 दाणे सगळ्या ठिकाणी तुम्ही टाकून ठेवा आणि ग्रहण संपले की ते सगळे जमा करा आणि पाण्यामध्ये प्रवाहित करा. आता हा जो कुशाचा उपाय आहे, गवताचा उपाय आहे, हा सगळ्यात योग्य आहे. त्यामुळे तर अशा प्रमाणे आपला अगदी थोडाच काहीसा वेळ लागेल, परंतु हा उपाय जर केला तर त्यामुळे याचा नक्कीच बेनिफिट तुम्हाला मिळेल, ज्यामुळे कोणतीही नकारात्मकता तुम्हाला सतावणार नाही. तर नक्की हा उपाय करून बघा. तर जो सुतकाचा काळ आहे तो सकाळी, म्हणजे 3 तारखेला, 3 मार्च रोजी सकाळी 9:45 वाजल्यापासून चालू होते. ते ग्रहण आपलं 6:46ला संपत आहे. पण जो वेळ आहे सुतकाच्या काळामध्ये, ज्याप्रमाणे मी म्हटलं का जे चालू होतंय ग्रहण काळ, त्या ग्रहण काळामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशीच याची सोय करून ठेवा आणि सकाळी ज्या ज्या ठिकाणी सांगितले अशा महत्वाच्या ठिकाणी तुम्ही हे गवत, हे कुश तुम्ही ठेवा आणि याचा नक्की तुम्ही उपयोग करून घ्या.
तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि शेअर सुद्धा करा, जेणेकरून कोणीही तुमचे दूरचे नातेवाईक असतील तर त्यांनाही हा उपाय करता येईल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा.